वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर मी झाली आता फ्रेश. खूप उशीर झाला फ्रेश व्हायला, कारण की आवरायचं वगैरे होतं. रूम पण आवरायचं आहे ना. आज आम्ही जाणार आहेत गावाला. नको ना निवम, तिच्या मागं नको लागू. तर हे आमचं टेरेस. हे नको त्याचं नाव घेऊ. तर काल मी आत्ता व्हिडिओ स्टार्ट करते. मग अशी पण तर असं मोठं टेरेस आहे आमचं आलंय बघा. कोमल इकडे कपडे काढते, तिकडं निवम आहे. हा सूर्य सूर्य सूर्य. तर आम्ही जाणार होतो रात्री नाईटला आपलं सॉरी गावाला. तर आम्ही सकाळी मॉर्निंगला जाणार आहोत. नको कोमल, सकाळी मॉर्निंगला जाणार आहोत. तर मी नाही का स्ट्रेट केले, तर एवढे झाले नाही. घरच्या घरी स्ट्रेट करत होती तर झाले नाही. तर काल आम्ही गेलेलो जत्रेला. तर आम्ही तिथून मी काय काय आणले तर तुम्हाला क्या कर रहे हो निवम? इधर है निवम. पकड़ो 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 पकड़ो. तर उद्या माझा ब्लॉग येईल. इथे छान येतं बघ. एखादी रील्स काढावं असं वाटतंय. तर चला तुम्हाला दाखवते मी की मी काय आणलंय जत्रेतनं वगैरे. तर निवमला काही गाडी वगैरे घेतली होती आम्ही. असे घेतलं तर यांची मस्ती अशीच चालू राहते. काय आली वरती, आजा. कम हियर चप्पल नाही घातली ना? नाही आजी अशीच आली. थांब थांब थांब, ही पप्पाची चप्पल आहे ना इथे. अगं बसते कशाला, राऊंड मार. आजीबाई कशी उभी राहिले. चल लवकर. मी नाही हारून जाणार ना बेटा, मी नाही हारून जाणार ना. ऐक लय जबरदस्ती पाय दुखते माझेवाले. तर चला आम्ही चाललो आता खाली. 2 रील्स वगैरे बनवले मी, शॉर्ट व्हिडिओ बनवले आणि आता चाललो आहे खाली. कारण की पॅकिंग वगैरे पण करायची आहे, बॅग पॅक वगैरे करायची आम्हाला. चल रे मग. का ग बाई, तू म्हणे ना पसरा पडेल. चल रे पाय धु. चल इथं पाय धुवून घे. जा इथं पाय धुवून घे. ना पाय धुते कोमल. तर चला मी तुम्हाला दाखवते की मी काय काय जत्रेतनं आणलेलं. तर चलो बिताते तुम्ही अभी. मी कुठे 2 मिनटं. मी आणलेलं हे कोमलनी घेतलं, माझ्या बहिणीने घेतला हार. तर हे बघा, खूप छान हार होता. हे बघा, आता नवीनच निघाला आहे ना. पैठणी साडी वगैरे मराठी लुक करायचं राहिलं ना, तो खूप छान दिसतो हार. तर आम्ही 150ला की 120ला असं काहीतरी घेतलं. तर छान आहे बघा. आणि इकडं निवमला ही डिश घेतली पिग्गीची, पेपा पिगची निवमला डिश घेतली आम्ही. हे बघा, निवमची वापरून पण झाली. आणि त्याच्यानंतर इकडं आहे ना, 2 मिनटं तुम्हाला मी खोलून दाखवते. तर हे बघा, हे 2 डिश घेतल्या. हे 2 डिश घेतले आणि हे 3 ब्लॅक बघा, असे 4 घेतले आम्ही. असे 4 घेतले. खूप छान आहे, म्हणजे जास्ती याचे नाही, ते कशाचे काचेचे नाही आहे, थोडंसं असं याचं टाईप आहे थोडंसं. तर आम्ही असे 4 घेतले. आणि त्याच्यानंतर हा ट्रे घेतला. तर हा ट्रे घेतला आणि
बस एवढं काही जास्ती नाही घेतलं आम्ही, कारण की रात्र पण झालं होतं. आणि हे बघा, हां, तर हे बघा, ही निवमला बाईक घेतली, डीजे घेतला निवमला, डीजे. हे बघा इकडं नाही का, इकडं स्पीकर आहे, इकडं तर आपण ब्लूटूथ जॉईन केलं ना तर खूप मोठं डीजे सारखा आवाज येतो. आणि ही घेतली आम्ही 400ला, म्हणजे 400 रुपयाला घेतली आम्ही. तर बस एवढंच घेतलं आम्ही. आणि पाळणे वगैरे तर कारण की उशीर रात्र झाली होती आणि खूप अंधार पण झालं होतं आणि थंडी पण वाजायला लागली होती, त्याच्यामुळं मग आम्ही जास्त फिरलो वगैरे काही नाही. एवढंच सामान घेतलं आणि मग घरीच आलो आम्ही डायरेक्ट. दर्शन वगैरे घेतलं, चांगलं दर्शन वगैरे पण झालं. तर आता आम्ही आवरतोय पसारा आणि हे बघ बॅग पण पॅक करायची वगैरे. मला हार खूप छान आवडलेला, मराठी लोक वगैरे छान करतो. हा, ही निवमची गाडी. बस पडून जाईल तिकडं. तर उद्या 2 दिवस तुम्हाला सुरतचाच ब्लॉग येईल. तर आम्ही जाणार आहे उद्या मॉर्निंगला. तर आज नाईटलाच गेलो असतो, पण तिकीट खूप बुक आहे, कारण की लग्न वगैरे खूप चालू आहे, त्याच्यामुळं खूप तिकीट वगैरे बुक आहे. सगळीकडे बघितलं पप्पांनी, पण काही भेटलं नाही. तुम्ही 2 दिवस पण अगोदर केलं असतं ना तर तुम्हाला तिकीट भेटले नसते म्हणे, असे सांगत होते. तर मग आम्हाला त्याच्यामुळं आता मी बसचं तिकीट केलं आहे. 8:30ची बस आहे, 8ची का 8:30ची बस आहे. तिथं काय 2-2:30पर्यंत काय 3पर्यंत पोहोचून देते. आणि रात्रीचं गेलो असतो तर खूप थंडी वाजली असती. तर ठीक आहे, दुपारचं ठीक आहे, चांगलं आहे. ऊन पण येऊन जातं तोपर्यंत आणि थंडी पण एवढी वाजणार नाही. तर माझा उद्याचा व्लॉग कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर चलो, एवढंच सामान घेतलं आणि बाकी काही जास्ती नाही घेतलं. हे मम्मीने त्यांनी घेतलं, निवमला तर ही बाळी घेतली, निवमला गाडी घेतली आणि दर्शन वगैरे केलं. तर जर परत काकांना त्यांच्यासोबत मावशीसोबत जायचं असलं तर मग मी दाखवेल, आम्ही पाळणे वगैरे बसू ना तर दाखवेल तुम्हाला मी. आणि मला लगेच मंडे का ट्यूजडेला मला लगेच घरी जायचं आहे, कारण की निवमची स्कूल पण आहे, त्याच्यामुळं मला घरी पण जायचं आहे. आता चालू आहे आमची तयारी. उद्या म्हणजे टिफिन वगैरे करूनच आम्ही बनवून घेऊन जाणार आहे. तर इथं मिरच्या वगैरे ठेचासाठी भाजू राहिली. इकडं तर भेंडी पण बनवणार आहे, तर आत्ताच रात्रीची कापून ठेवली. आणि तर उद्या सकाळी जाऊ. इकडे तर आजीने तर पीठ पण मळून ठेवलंय. तर हे बघा, तर आता मी आता बनवत आहे कोबी गड्डा कॅबेज. तर आता पॅकिंग वगैरे पण करायची बाकी आहे. तर आता पटकन ठेचा वगैरे बनवून घेतो मी. जसं तुम्हाला मी माझ्या रेसिपीमध्ये दाखवला होता, म्हणजे ज्या व्हिडिओमध्ये दाखवला होता ना, त्याच प्रकारचा ठेचा बनवते आजी. तर मग आताच करून ठेवलं आहे पीठ पण म्हणून. आता मला पोळ्या करायचे, अर्धे आम्ही करू, अर्धे मॉर्निंगला. निव्वम इकडे कोमल आणि मी इकडं नाही का ठेचा कापून घेतला म्हणते. इकडं ठेचा मी नाही का ठेसून घेतला आहे. तर आता नाही का पोळ्या पण करायच्या, चपात्या पण करायच्या बाकी आहे. तर आता इथं ठेचा ठेसून घेतला, पहिले तळून घे आणि तर चपात्या करून घेते पहिले. हे बघा खूप सारं पीठ मळलं आहे. तर आता हे करायचं आहे. तर चलो, तर आजी नाही का इकडं आता कॅबेज कापते, म्हणजे कोबी गड्डा हे ना. तर तुम्ही चालले तुमच्या घरी? उद्या जातोय आम्ही सुरत जाते आणि सुरत. तर आजी राहते सुरतला. तर तुम्हाला दाखवू उद्या, हे की नाही. तर आजीने खूप छान बारीक कापलंय, बघा खूप छान बारीक कापलंय. चलो अभी मिलते. वगैरे चपात्या वगैरे करून घेते पहिले आणि निमबला पण जेवण वगैरे देते आता. तर चला, खाय ना तू.
कसं आहे? छान आहे ना? तर आता मी झोपलोय आणि सकाळी लवकर उठायचं आहे. नाही बघा, इकडे सगळे कपडे वगैरे काढून ठेवले, बॅग वगैरे पण सगळं काढून ठेवलंय. फक्त सकाळी पॅकिंग वगैरे करायची, इस्त्री वगैरे सगळी कपड्यांची इस्त्री वगैरे केली आणि सकाळी आता लवकरच उठावं लागेल. तर आता होतोय 1:45. बाकीचं सगळं चटणी वगैरे सगळं बाकीचं टोपी वगैरे फक्त पॅक करायचे सकाळी. तर हे बघा इकडं पण. तर मी इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.